प्रश्न बघा, 0.1111 हे अपूर्णांकात रूपांतर करा. आता या ठिकाणी आपल्याला दिलेला देखील अपूर्णांकच आहे, परंतु तो अपूर्णांक काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. आणि या दशांश अपूर्णांकाला आपल्याला काय करायचं आहे, तर व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करत असताना कोणतीही संख्या असू द्या, संख्येच्या छेदात काय नाही म्हणजे काय असतो, तर 1 असतो. मग याच्या छेदात काय नाही म्हणजे 1 आहे. मग आता वरची दशांश चिन्ह काढायचे आहेत. दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, तर 4 अंक आहेत. तेवढे शून्य आपण खालच्या छेदस्थानच्या अंकाला दिले की वरच्या संख्येचं दशांश चिन्ह निघून जातं. म्हणजेच याचं रूपांतर काय होईल, 1111 छेद हा 1 आहे असा, आणि दशांश चिन्हानंतर 4 अंक आहेत म्हणून या ठिकाणी आपण याला 4 शून्य देणार. म्हणजेच या ठिकाणी ह्याचं व्यवहार्य अपूर्णांकामध्ये रूपांतर काय झालं, 1111 छेद 10,000. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4.